लफंग्याला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो, अध्यक्ष महोदय यांना पहिलं निलंबन करा. अध्यक्ष महोदय, इथून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय. त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. त्यांचं कुंकुम टोळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. अध्यक्ष, तर बघा, आता तुम्ही ऐकलं की जितेंद्र आव्हाड साहेब हे बोलतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं कुंकुम टिलक हे पायाच्या अंगठ्याने केलं होतं. तर हे किती खरं आहे आता आपण जाणून घेऊया. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किंवा कोणत्याही मंगल प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा कुंकुम टिलक हे पायाने लावला गेला नव्हता. ही केवळ एक ठरलेली आणि पसरवलेली अफवा आहे. तर बघा, काही लोक असा दावा करतात की राज्याभिषेक दिवशी किंवा पूजाच्या दिवशी काही पंडितांनी जातीभेदच्या भावनेतून हाताच्या अंगठ्याऐवजी पायाच्या अंगठ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कुंकुम टिलक केला होता. हे पूर्णपणे खोटं आहे. हिंदू धर्मशास्त्रात पूजाच्या वेळी उजव्या हाताच्या अंगठ्याने किंवा करंगलीचाच वापर केला जातो. पायाच्या अंगठ्याने टिला लावण्याची कोणतीही पद्धत किंवा परंपरा शास्त्रामध्ये अस्तित्वातच नाही आहे. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे कुंकुम टिलक हे काशीचे थोर विद्वान पंडित गागाभट यांच्या हस्ते झाला होता. आणि गागाभट हे कोण होते? तर बघा, गागाभट हे तेच व्यक्ती होते ज्यांनी महाराजांचा महिमा गाणारे ग्रंथ लिहिले आणि त्यांना छत्रपती म्हणून स्वीकारले. अशा वेळी त्यांनी किंवा कोणत्याही ब्राह्मणाने असा अंधार करणे शक्यच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते, तर ते प्रज्ञापालक आणि अत्यंत पराक्रमी राजे होते. असा अपमान महाराजांच्या समोर किंवा महाजिजाऊंच्या उपस्थितीत होणे शक्यच नव्हते. तर बघा, मला असं वाटतं की नितेश राणे साहेब इथे अगदी योग्य बोललेत की यांना सर्वात आधी इथून निलंबित करा. तर मला जितेंद्र आव्हाड साहेबांना हेच बोलायचे की अशी अफवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणतीही पसरवू नका. माझी ही तुमच्याकडे विनंती आहे. मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा.